सातारा लोकसभा मतदारसंघ हा मुख्यत्वे सातारा जिल्ह्याचा बनलेला आहे आणि या जिल्ह्यातलेच काय या शेजारच्या सुद्धा सगळ्या ग्रामीण भागातले प्रश्न आणि म्हणून या जिल्ह्यातले या मतदारसंघातले सातारा मतदारसंघातले जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं एक स्वरूप आहे की जे इलेक्शनमध्ये सुद्धा त्याचा संबंध आहे, परंतु हे इलेक्शन लोकसभेचं असल्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये हुकुमशाही येण्याला अडथळा करून लोकशाही कायम टिकवण्याचा मुद्दा प्रमुख आहे आणि जी जातीव्यवस्था महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर त्याच्या आधी बुद्धांनी यातून या देशातून हद्दपार करण्याचा लढा केला, ती जातीव्यवस्था पुन्हा आणण्याचा प्रयत्न तो होता कामा नये, तो यशस्वी होता कामा नये असे दोन मुद्दे आणि हुकुमशाहीचा तिसरा मुद्दा आहे. इलेक्शनच पुन्हा घेणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. यामुळं आम्ही या निवडणुकीत भाग घेतो आहोत, कारण लढ्यांना सुद्धा अडथळा होऊ लागलेला आहे. लढण्याची जी काही मुभा असणारी लोकशाही आहे तिचाच गळा घोटण्याचा प्रयत्न आता होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत भाग घेत असताना या जनतेचे प्रश्न काय आहेत, मेजॉरिटी जे 90% जास्त जनता आहे तिचे प्रश्न एका बाजूला या मतदारसंघामध्ये हे धरणं जी झाली त्या धरणामध्ये किंवा अभयारण्य जे आहे त्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं विकसनशील पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्याला सुद्धा लाभ क्षेत्रामध्ये पाणी शेतीला मिळालं पाहिजे. हा एका बाजूला मुद्दा आहे, कारण इथे लाखोंच्या संख्येने अशा तऱ्हेनं विस्थापित झालेले लोक आहेत. दुसरी बाजू अशी आहे की ह्या धरणांच्या मध्ये जे पाणी साठलं हे पाणी इतक्या त्यागातून साठलं, परंतु ते ज्यांना मिळायला पाहिजे दुष्काळग्रस्त जनतेला ते मिळत नाही आणि हे जे पाणी गेले ते 7%, 8%, 9% अशा दरम्यान लोकांना मिळतं, बाकीच्या लोकांना पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून पाण्याचं समान वाटप बंद पाईपनं झालं पाहिजे. जसं आटपाडी पॅटर्न आम्ही यशस्वी केला, सांगोला, तासगाव अशी पॅटर्न आम्ही यशस्वी करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. तसं प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला बंद पाईपनं पाणी जर दिलं तर मुंबईला हमाली करायला जावं लागणार नाही आणि पुनर्वसन 100% केलं तरी मुंबईला हमाली करायला जावं लागणार नाही आणि इथेच आम्ही पुनर्निर्मितीक्षम कच्चा माल जो आमच्या शेतात विकू शकतो त्याच्या आधारावर छोट्या व्यवसायांच्या छोट्या उद्योगांच्या आधारावर आम्ही इथे समाधानानं जगू शकतो. या मॉडेलच्या आधारावर इथं या मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीनं जनतेला एकत्र आणणं, जी जनता एकत्र आलेली आहे तिला पुढे नेणं हा सुद्धा उद्देश या निवडणुकीच्या यशाच्यासाठी म्हणून आम्ही ठेवलेला आहे. आणि एका बाजूला मग लोकशाही जर कायम राहिली तर हे पुढं होणार आहे, पण नुसती लोकशाही जर आली आणि हे जर झालं नाही तर लोक पुन्हा इथे दरिद्री राहणार आहे, त्यांचं शोषण होणार आहे आणि त्यांना असेच भिक्षा टाकल्यासारखी ह्या स्कीममधनं धान्य दिलं, त्या स्कीममधनं अमुक केलं अशा पद्धतीनं हे तुकडे टाकण्याचं काम होणार आहे. आणि म्हणून आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की हे इलेक्शन ही फक्त लोकशाही टिकवण्यासाठी नाही, तर या मतदारसंघातल्या कष्टकरी जनतेला स्वतःच्या पायावर कायमस्वरूपी स्वाभिमानानं उभं करणं आणि ते पाण्याशिवाय उभं राहू शकत नाही म्हणून समान पाणी वाटप करणं आणि पुनर्वसन करणं याच उद्देशानं यश मिळवण्यासाठी म्हणून सुद्धा ही इलेक्शन आणि यातला विजय हा एक स्टेपिंग स्टोन होऊ शकतो असं आमचं मत आहे. आणि त्या दृष्टीनं शशिकांतजी शिंदे यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही यामध्ये आलं पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी प्रेस घेतली.